subject vibration. In the vibration, we are going to see in today's lecture the effect of vibration, the source of vibration, and how to remove the vibration, and the terms which are associated with the vibration that we are going to learn in the first lecture. So this lecture is fundamentals of vibration. The vibration means it is a repetitive motion. Suppose if I take one string and if I apply the force on this string, then the string is going to move repeatedly. So this periodic motion is nothing but the vibratory motion. त्यामुळे अशा तुम्ही व्हायब्रेटरी मोशन बघा ना भरपूर ठिकाणी बघताय. जर समजा तुम्ही एक स्प्लेंडर गाडीवरून चाललाय टिल द स्पीड ऑफ 60 ऑन द हायवे, द बाईक विल नॉट व्हायब्रेट, बट when the speed is beyond 70 or 80, your vehicle starts to vibrate. हे तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला असणार आहे. स्प्लेंडरवरून कधीच जावा 60च्या स्पीडवरून कधीच व्हायब्रेट होणार नाही. 60च्या स्पीडच्या पुढे गेल्यानंतर 70-80ला काय होणार आहे, इट विल स्टार्ट्स टू व्हायब्रेट. इन मशीन, तुम्ही लेथ मशीनवरती वगैरे जॉब केलेत, इन मशीन टूल when the cutting tool is in contact with the material that you want to remove, then the unbalanced forces of that cutting tool will act, and because of that unbalanced force the material will be removed, but its effect is it will generate the vibration. So normally the vibrations are generated because of unbalanced forces. कुठल्याही सिस्टीममध्ये अनबॅलन्स फोर्स आला की काय जनरेट होणार आहे, व्हायब्रेशन. बघा जाता जाता कुठल्या तरी एका डामला तुम्ही लात मारून बघा, हां वरती पोल आहे, एक लात मारून बघायची, बिकॉज ऑफ दॅट अनबॅलन्स फोर्स that body will starts to vibrate. Okay, so whenever you are going to apply unbalanced force on any system, the vibrations will generate. Okay, now here I have mentioned some causes of vibrations, and the first cause is the unbalanced force, because in day to day life normally we observe the vibration because of the unbalanced forces. कुठलेही घ्या सिस्टीम. आता तुम्ही म्हणणार गाडी कशी काय व्हायब्रेट झाली, हायवेवरती मी म्हटलं ना गाडी घेऊन गेलो 60च्या स्पीडपर्यंत व्हायब्रेट नाही झाली, अँड बियॉन्ड 80 इट स्टार्ट्स टू व्हायब्रेट, बिकॉज द डायनॅमिक फोर्स इज जनरेटेड इन दॅट व्हेकल. डायनॅमिक फोर्स म्हणजेच काय, द फोर्स विच जनरेटेड बिकॉज ऑफ द मोशन. आता ज्या वेळेला तुम्ही स्पीड वाढवते त्यावेळेला तुमचा क्रँक काय होतं बाळानो, फास्ट स्पीडनं रोटेट व्हायला चालू होते, आणि क्रँकवरती काहीतरी वेट आहे, अँड दॅट वेट विल जनरेट द सेंट्रिफ्युगल फोर्स. अल्टिमेटली दॅट फोर्स विल बी ट्रान्सफर्ड टू द रेसिप्रोकेटिंग, or normally in vibration we consider that reciprocating weight is at the crank position. मग तो जो काही सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेट होतोय, दॅट सेंट्रिफ्युगल फोर्स इज अनबॅलन्स्ड फोर्स. सो दॅट अनबॅलन्स्ड फोर्स विल जनरेट द व्हायब्रेशन. मग तुम्ही म्हणणार 60च्या स्पीडपर्यंत व्हायब्रेट झालं नाही, 60च्या स्पीडच्या पुढेच व्हायब्रेट झालं का, तर त्याच्यामागचं रिझन असं आहे, इन व्हेकल नॉर्मली वी बॅलन्स दिस फोर्सेस. याला आपण म्हणतो बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेस. नॉर्मली हे बॅलन्सिंग म्हणजे थिअरी ऑफ मशीन्स या सब्जेक्टमध्ये बॅलन्सिंग हा टॉपिक आहे. तिथं आपण हे बघतो की नॉर्मली टू अवॉइड द व्हायब्रेशन्स वी बॅलन्स द फोर्सेस, अनबॅलन्स फोर्सेस. मग आपण काय करतो, मी व्हेकल चालवणार 60च्या स्पीडपर्यंत, मग त्याचं बॅलन्सिंग हे कितीच्या स्पीडपर्यंत केलं आहे, टिल द स्पीड ऑफ 60. सो बिकॉज ऑफ दॅट टिल द स्पीड ऑफ 60 द व्हेकल विल नॉट व्हायब्रेट. And when you are going to exceed the speed, स्पीड वाढलं की आपोआप सेंट्रिफ्युगल फोर्स काय होणार, वाढणार. सो बियॉन्ड 60 द सेंट्रिफ्युगल फोर्स विल बी मोर ॲज कम्पेअर्ड टू बॅलन्स फोर्स. त्यामुळे अनबॅलन्स फोर्स जनरेट होतो अँड द व्हेकल स्टार्ट्स टू बॅलन्स. आता तुम्ही म्हणणार की KTM आहे माझ्याकडे, ते तर मी 120नं चालवलो तरीसुद्धा व्हायब्रेट झाली नाही, 120नं चालवायची नाही. हां, पण एक एक्झाम्पल, चालवलो तरी व्हायब्रेट झाली नाही. व्हायब्रेट झाली नाही का, बिकॉज that is the sports bike. So while designing that vehicle they have considered that it will run at a speed of around 100, above 100. So it is balanced for that speed. समजलं, त्या स्पीडला ती बॅलन्स केली, बरोबर आहे, द रेसिप्रोकेटिंग मासेस इन दॅट व्हेकल. सो इट विल नॉट व्हायब्रेट. ओके, सो मी एक जनरल एक्झाम्पल घेतलं, दॅट इज द स्प्लेंडर. सगळेजण स्प्लेंडरवरून फिरलेले असणार आहेत. ओके, सो the vibrations are generated in any machine tool or any machine is because of the unbalanced forces. So this is the
first point, unbalanced forces in machines, that is going to generate the vibrations. Then the second is the dry friction between the two mating parts. बघा, तुम्ही कधीही बघा, एखादी वस्तू फरशीवरती ठेवा आणि ढकलायला चालू करा. तुम्ही ढकलायला चालू केलं काय होणार बाळांनो? वस्तू ती व्हायब्रेट व्हायला चालू होणार, बरोबर आहे, बिकॉज ऑफ द फ्रिक्शन. फ्रिक्शन हा फोर्स आहे जो दोन मेटिंग पार्टमध्ये जनरेट होतो. सो बिकॉज ऑफ द फोर्स विच इज जनरेटेड बिटवीन टू मेटिंग पार्ट्स विच आर स्लाइडिंग ऑन इच अदर, अल्टिमेटली बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शनल फोर्स दॅट टू बॉडीज विल स्टार्ट टू व्हायब्रेट. ओके, सो द सेकंड वन इज बिकॉज ऑफ द ड्राय फ्रिक्शन. आता ड्राय काय मेन्शन केले? इन वेट फ्रिक्शन द लुब्रिकेशन लेयर will reduce the vibration. बरोबर आहे ना? फ्रिक्शन फोर्स रिड्यूस करणार. ॲज द फ्रिक्शन फोर्स इज रिड्यूस, व्हायब्रेशन विल बी लेस. सो वी हॅव कन्सिडर्ड द ड्राय फ्रिक्शन. सो दिस विल जनरेट द व्हायब्रेशन. थर्ड, एक्सटर्नल एक्सायटेशन. आता एक्सटर्नल एक्सायटेशन म्हणजे काय सांगतो बघा. समजा तुमच्या घराच्या बाजूला कुठेतरी बोर मारलेत, बोर मारलेत. बोरचा आवाज 2 मिनिटं विसरा. तुम्ही जरी असं जमिनीवर बसला तरी तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन जाणवतील. तुमचं घर व्हायब्रेट व्हायले का? नाही. कोण व्हायब्रेट व्हायले? दॅट अनबॅलन्स फोर्स जिथं बोरिंग चालू आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट अनबॅलन्स फोर्स युअर हाऊस इज व्हायब्रेटिंग. मग हा फोर्स आला कुठनं? बाहेरून आला. दिस इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल एक्सायटेशन. सो द एक्सटर्नल बॉडी व्हेन जनरेट्स the vibrations in your body, then it is called as external excitation. ह्याचं अजून एखादं उदाहरण सांगतो. तुमचं आयसी इंजिन काय करणार आहे? व्हायब्रेशन जनरेट करणार. दॅट विल बी ट्रान्सपोर्ट टू युअर व्हेकल. अजून एक सांगतो. पूर्वीच्या वेळेला तुम्ही गणपतीमध्ये ट्रॅक्टर घेऊन जायचा, त्यावेळेला जनरेटर लावायचा. आता मागे लावतात. पूर्वीच्या वेळेला ओढायचे, ढर्र चालू झालं की ट्रॅक्टरमध्ये ठेवायचे. It generates the vibration and that vibrations will be transferred to the tractor. Okay, so this type of excitation is called as external excitation. म्हणजे दुसरं कोणतं व्हायब्रेट व्हायला लागले, तिथं अनबॅलन्स फोर्सेस आहेत, त्याच्यामुळे द फोर्सेस अँड व्हायब्रेशन्स आर ट्रान्सफर्ड टू युअर सिस्टीम, इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल एक्सायटेशन. देन नेक्स्ट वन इज अर्थक्वेक. काल परवा दिवशीच आपण पेपरमध्ये वाचले, बरोबर आहे. 7.6 रिक्टर स्केलचा बाळांनो मोठा हे झाला, 9.6 सॉरी. अँड किती लोक मेली ह्याच्यामध्ये? काय होते बाळांनो? आतमध्ये पृथ्वीच्या पोटामध्ये जे काही हालचाली व्हायल्यात, बिकॉज ऑफ दॅट फोर्सेस विल ॲक्ट ऑन द सरफेस. अँड व्हेन इट ॲक्ट्स ऑन द सरफेस, अल्टिमेटली द सिस्टीम विल स्टार्ट टू व्हायब्रेट. म्हणजे सगळी घरं बिरं काय जमीनदोस्त होणार, बरोबर. सो अर्थक्वेक इज द next cause of the vibration. Then the next is wind. मोठे मोठे टॉवर असतात. ओके, वारा जोराचा आला, विंड आली म्हणजे काय होणार बाळांनो? इट विल अप्लाय द फोर्स ऑन दॅट सिस्टीम. त्यामुळे ही सिस्टीम अशी हालायला चालू होणार. ओके, सो इट विल जनरेट द व्हायब्रेशन्स इन ट्रान्समिशन वायर्स. वायर्समध्ये व्हायब्रेशन जनरेट होतात, टॉवर्समध्ये व्हायब्रेशन जनरेट होतात. जेवढी उंची जास्त तेवढं व्हायब्रेशन होणार जास्त, बिकॉज the length from the fixed center will be more and the vibrations will be more. So these are the causes of vibrations. But in day to day life normally we see the vibration because of the unbalanced force. हे सगळे unbalanced forces आहेत. And these all unbalanced forces are going to generate the vibration into the system. आता vibration generate झाले. What is the effect of vibration ऑन एनी मशीन असं म्हणूया आपण. इफेक्ट ऑफ व्हायब्रेशन ऑन एनी मशीन. सगळ्यात पहिलं, सपोज कन्सिडर अ व्हर्टिकल टॉवर विच इज व्हायब्रेटिंग बिकॉज ऑफ विंड. विंड आली, व्हायब्रेट व्हायला आहे. नाव ड्युरिंग द व्हायब्रेशन इट विल बेंड. बेंड झाला म्हणजे काय झालं? बिकॉज ऑफ द बेंडिंग स्ट्रेसेस विल बी जनरेटेड. हा असा होईल, परत असा होईल, परत असा होईल, परत असा होईल. The tower will not fail, but because of that motion the stresses will be generated into the system. म्हणजे थोडक्यात काय? the stresses will be generated into system. दुसरं एक एक्झाम्पल घ्या. स्प्रिंग ओढली आणि सोडली,
अलॉंग दिस डायरेक्शन, ॲक्सियल डायरेक्शन, इट इज मुव्हिंग, म्हणजेच काय होणार बाळांनो, द फोर्सेस विल बी जनरेटेड. स्प्रिंगमध्ये टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग असते, बट द फोर्सेस आर शियर. स्प्रिंगमधले फोर्सेस कुठले असतात, शियर असतात. ओके, सो द फोर्सेस विल जनरेटेड इन टू एनी बॉडी. आता हे जे फोर्सेस आहेत हे सगळे एक्सेसिव्ह आहेत. एक्सेसिव्ह म्हणजे काय, ॲक्च्युली सिस्टीमवरती लोड काहीतरी आहे, बिकॉज ऑफ द लोड देअर विल बी सम अमाऊंट ऑफ स्ट्रेस, and because of the vibration the excessive stress will be generated. Okay, so effect of vibration is to generate the excessive stress. The second one is when the vehicle or any body is going to vibrate. किंवा एक पत्रा हलालाय, पत्रा हलालाय म्हणजे व्हायब्रेट वालाय. पत्रा हलल्यानंतर तुम्हाला कसं कळते की पत्रा हलालाय, दॅट इज बिकॉज ऑफ द साऊंड, बट दॅट साऊंड इज अनवॉन्टेड साऊंड. And unwanted sound is called as noise. So the vibrations will generate the unwanted noise. त्यामुळे बाळांनो तुम्ही कुठलंही बुक घ्या ऑफ व्हायब्रेशन, त्या बुकचं नाव असं असते नॉईज अँड व्हायब्रेशन. मोस्ट ऑफ द बुक्स आर नॉईज अँड व्हायब्रेशन. सो बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन द नॉईज विल जनरेट अँड द इफेक्ट ऑफ नॉईज दे आर डिफरंट. त्यामुळे ह्या व्हायब्रेशनमध्ये सगळ्यात शेवटला एक टॉपिक असतो नॉईज. मग आपण नॉईजची इफेक्ट पण बघतो अँड हाऊ टू रिड्यूस दॅट नॉईज. ओके, सो द व्हायब्रेशन्स आर गोइंग टू जनरेट द अनवॉन्टेड नॉईज. देन नेक्स्ट द लूजनेस ऑफ द पार्ट्स. भरपूर जणांनी लहान असताना सायकली फिरवल्या असतील, बरोबर आहे. सायकलला जो पत्रा असतो माहिती आहे, पंखा, त्याचा नट तर कायम प्रत्येकाचा पडला असेल. दर 8 दिवसानं कुठनं तर बसवून घेतला असेल ना तर आवळून घेतला असेल, किंवा स्टँड जर लूज व्हायचंच, बरोबर आहे. कशामुळं, दगडातून जरा सायकल पळवली, संपला विषय. दुसऱ्या दिवशी ती आवळा लागते. ओके, सो बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन द लूजनेस ऑफ पार्ट्स. मग हे मशीन्समध्ये पण होते. अँड बिकॉज ऑफ द लूजनिंग ऑफ पार्ट्स द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग द, सपोज इफ यू आर कन्सिडरिंग द मशीन, देन द सरफेस रफनेस विल बी मोर ड्युरिंग द मशीनिंग, बरोबर आहे. सो दिस इज द इफेक्ट. And partial or complete failure of parts. In some applications, if there is excessive deflection, then that will be the failure. मी एक एक्झाम्पल सांगतो तुमच्या लक्षात येईल. समजा आता हा कॉलम आहे आणि हा बीम आहे. मी वरती एवढा वेट लावला की तो बीम आता असा झाला आहे. बीम असा झाल्यानंतर तुम्ही वर जाऊन बसणार, तुम्ही काय म्हणणार, आता हे झालं, याचं आयुष्य संपलं आहे, हे फेल्युअरला आले. एखाद्या मशीन पार्टमध्ये म्हणा, बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन सपोज देर इज एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन, देन अल्टिमेटली द आउटपुट विल बी डिफरंट. कारण की एकच कॉम्पोनंटचे डिफ्लेक्शन जास्त झालं तर आउटपुट काय हा असणार आहे बाळांनो, वेगळा असणार आहे. सो देअर विल बी अ पार्शल ऑर कम्प्लीट फेल्युअर ऑफ द सिस्टीम. त्यामुळे व्हायब्रेशन कशामुळे जनरेट होतात, व्हायब्रेशन्स बिकॉज ऑफ द अनबॅलन्स फोर्सेस. बाकीचं ते जस्ट सेमच आहे. आणि व्हायब्रेशनमुळे काय इफेक्ट होतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ व्हायब्रेशन, नॉईज, लूजनेस ऑफ पार्ट्स, एक्सेसिव्ह स्ट्रेसेस, पार्शल ऑल कम्प्लीट फेल्युअर ऑफ पार्ट्स. हे बाळांनो काय इफेक्ट. बरं, आता मी इथंपर्यंत जेवढं बोललो आहे ह्याच्यावरून तुम्हाला असं लक्षात आलं असेल की नॉईज चांगलं नाही आहे आणि व्हायब्रेशन पण चांगलं नाही आहे, बरोबर आहे. प्रत्येक वेळेलाच व्हायब्रेशन चांगलं नाही आहे असं होईल का. मग असं एखादं एक्झाम्पल सांगा की वेअर द व्हायब्रेशन इज रिक्वायर्ड, पाहिजे आहे व्हायब्रेशन की ज्याचा काहीतरी फायदा आहे आपल्याला, असं एखादं एक्झाम्पल. काल आपल्या इथे कोण आला होता, पिक्चर जग्गा जासूस, काय नाव होतं रे, जग्गू अँड ज्युलियट, काय जग्गा जासूस, सॉरी, अजय अतुल आले होते. त्यांनी एक गाणं म्हटलं, त्याने एक गाणं म्हटलं, गाणं मस्त होतं का नाही, म्हणजे म्युझिक, म्हणजे म्युझिक हे कसं जनरेट होतं, मी गिटार वाजवाले, कशामुळे जनरेट होते, व्हायब्रेशन. सो ऑल द म्युझिक इज जनरेटेड बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन. म्हणजे ते काही ठिकाणी चांगलं नाही आहे पण काही ठिकाणी ते चांगलं आहे. सो इन सम
प्लेसेस विल रिक्वायर द व्हायब्रेशन. अजून एक एक्झाम्पल सांगतो. एखादी जुनी बिल्डिंग आहे आणि मला पाडायची आहे. आपण काय लावतो बाळांनो? ते व्हायब्रेटर्स लावतो. व्हायब्रेटर्स काय करतात बाळांनो? बिल्डिंग तोडतात, बरोबर आहे. किंवा रस्त्याच्या कडेला पाईप टाकतात बघा. पाईप टाकताना पण सगळे व्हायब्रेटर्स लावलेले असतात, बरोबर आहे. मग व्हायब्रेशन त्यासाठी पाहिजे आहेत. इन सम प्लेसेस द व्हायब्रेशन्स आर रिक्वायर्ड अँड इन सम प्लेसेस द व्हायब्रेशन्स आर नॉट रिक्वायर्ड. मग जिथं नॉट रिक्वायर्ड आहे तिथं काय करतो आपण? वी अवॉइड द व्हायब्रेशन्स. सो द नेक्स्ट स्टेप इज द इलिमिनेशन ऑर रिडक्शन ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे काही ठिकाणी मला हे व्हायब्रेशन्स कमी करायला पाहिजे. ओके, सो व्हॉट आर द वेज टू इलिमिनेट ऑर टू रिड्यूस द व्हायब्रेशन? आता याच्यामध्ये बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे द कॉज ऑफ व्हायब्रेशन. सगळ्यात महत्त्वाचं काय? कॉज ऑफ व्हायब्रेशन. समजा माझ्याकडे एक मशीन आहे अँड दॅट मशीन इज व्हायब्रेटिंग अँड बिकॉज ऑफ दॅट व्हायब्रेशन द सरफेस फिनिश दॅट आय एम गेटिंग आफ्टर मशीनिंग इज बियॉन्ड द टॉलरन्स लिमिट. मग त्या केसमध्ये काय होते? दॅट कॉम्पोनंट इज विल बी फेल्ड बिकॉज ऑफ द इट्स सरफेस फिनिश. मग त्या केसमध्ये मला काय करायला पाहिजे? यू विल हॅव टू अवॉइड द व्हायब्रेशन्स ऑफ दॅट मशीन. So to avoid the vibration of that machine, I will have to determine the cause of vibration. म्हणजे असा काहीतरी अनबॅलन्स फोर्स जनरेट व्हायला आहे. दॅट अनबॅलन्स फोर्स इज जनरेटिंग द एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स इन माय सिस्टीम. सो विल हॅव टू रिमूव्ह दॅट पर्टिक्युलर एक्सेसिव्ह फोर्सेस विच आर जनरेटेड बाय युझिंग दॅट पर्टिक्युलर सिस्टीम. मग एखादा पंप असेल, एखादी मोटर असेल, एखादी गिअरिंग सिस्टीम असेल, सपोज दे आर जनरेटिंग द एक्सेसिव्ह व्हायब्रेशन, देन विल हॅव टू रिमूव्ह. सो द फर्स्ट वन इज रिमूव्हिंग द कॉज ऑफ व्हायब्रेशन. ज्याच्यामुळे व्हायब्रेशन जनरेट व्हाले त्यालाच रिमूव्ह करायचं. पण ती पूर्ण सिस्टीम रिमूव्ह करता येणार नाही. त्या सिस्टीममध्ये काय बिघाड आहे तो तुम्हाला नवीन करता येतो. म्हणजे वी कॅन रिप्लेस दॅट सिस्टीम विथ द न्यू सिस्टीम सो दॅट द व्हायब्रेशन विल बी लेस. द सेकंड, पुटिंग द स्क्रीन्स इफ द नॉईज इज अनअवॉइडेबल. म्हणजे समजा मी अशा ठिकाणी काम करायला, आता फरशीचं काम चालू आहे, आवाज खूप जनरेट होणार आहे, बरोबर आहे, व्हाईल कटिंग दॅट टाईल. सो इन दॅट केस वी कॅन पुट द स्क्रीन्स. म्हणजे काय? मी कुठं तर काम करालो आहे, इकडे मशीन आहे, मध्ये मला अशी स्क्रीन लावता येते सो दॅट इट विल नॉट ट्रान्सफर द नॉईज टू मी. कारण की नॉईजची इफेक्ट वेगळे आहेत. सो टू अवॉइड दॅट इफेक्ट ऑफ नॉईज ऑन द ह्युमन बॉडीज विल हॅव टू पुट द स्क्रीन्स इन बिटवीन फ्रॉम द सोर्स ऑफ नॉईज टिल द रिसिवर. म्हणजे मी रिसिवर आहे. ओके, सो यू कॅन पुट द स्क्रीन्स. देन सेकंड वन इज द प्लेसिंग द मशीन ऑन आयसोलेटर. भरपूर वेळेला तुम्ही बघितलं असेल बघा, जिथं व्हायब्रेशन जनरेट होतात तिथं आपण बघा रबर शीट टाकतो, बरोबर आहे. का रबर शीट टाकतो? इट विल ॲब्सॉर्ब द व्हायब्रेशन. ह्यालाच म्हणतो बघा आपण आयसोलेटर. सो विल हॅव टू प्लेस द मशीन्स विच आर जनरेटिंग द व्हायब्रेशन्स ऑन द आयसोलेटर्स सो दॅट it will generate the vibration, but the vibration will not transfer to the receiver. Then next one is using the shock absorbers. जे तुम्हाला मागाशी मी एक एक्झाम्पल दिलं होतं, कुठलं? जनरेटरचं. असं आपण जे चालू करत होतो जनरेटर, त्याच्या खाली पाहणं स्प्रिंग्स असतात. ते कशासाठी असतात पाहणं? टू ॲब्सॉर्ब द शॉक्स सो दॅट द व्हायब्रेशन विल बी ट्रान्सफर्ड लेस टू द अदर सिस्टीम्स. ओके, सो you can use the shock absorbers to absorb the vibrations. And then last one is the using dynamic vibration absorber. Actually this dynamic vibration absorber we are going to see in unit number 3. 3 मध्ये आपण हे बघणार आहे ॲक्च्युली काय सिस्टीम वर्क होते. फक्त मी तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन देतो. डायनॅमिक म्हणजे काय बघा, द फोर्स इज जनरेटेड बिकॉज ऑफ द मोशन. म्हणजे तो आहे आता नाही आहे तिथं, मोशनमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? दॅट फोर्स विल बी जनरेटेड. सो विल हॅव टू अवॉइड दॅट डायनॅमिक फोर्स. मग त्याच्यासाठी बॅलन्स करायला पाहिजे. ओके, ती जी सिस्टीम असते दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज डायनॅमिक व्हायब्रेशन ॲब्सॉर्बर्स. ओके, सो बाय युझिंग ऑल दिस सिस्टीम वी कॅन इलिमिनेट ऑर रिड्यूस द व्हायब्रेशन्स इन द सिस्टीम. हे वाहन सगळं कशाबद्दल बोलले मी आता? ऑन व्हायब्रेशन. म्हणजे व्हायब्रेशन काही करा असणारच आहे, पूर्ण कम्प्लिटली कधीच रिमूव्ह करता येणार नाही. बट वी कॅन रिड्यूस द व्हायब्रेशन अँड वी कॅन कीप द व्हायब्रेशन इन परमिसिबल लिमिट.
बरोबर आहे. म्हणजे एक्सेसिव्ह स्ट्रेसेस वगैरे सगळे काय राहतील, इन परमिसिबल लिमिट. ओके, सो फॉर दॅट मी पहिल्यांदा सांगितलं, म्हणून मेकॅनिकल, एरोनॉटिकल, प्रोडक्शन म्हणजे मेकॅनिकलचे रिलेटेड जेवढ्या ब्रांचेस येतात त्या सगळ्या ब्रांचेसना काय आहे बाळांनो, देयर इज वन सब्जेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज व्हायब्रेशन. सपोज इफ बिकॉज ऑफ द एक्सटर्नल एक्सायटेशन व्हायब्रेशन्स आर जनरेटेड इन टू द सिस्टीम, असं म्हणूया आपण. ह्या सिस्टीमची काहीतरी एक फ्रिक्वेन्सी असते आणि फोर्स लावतो त्याची काहीतरी एक फ्रिक्वेन्सी असते. ही ज्या वेळेला मॅच होणार त्यावेळेला काय होणार बाळांनो, रेझोनन्स विल बी क्रिएटेड. म्हणजे मेन एम काय आपलं, टू अवॉइड द रेझोनन्स इन द सिस्टीम. रेझोनन्स झालं नाही तर सिस्टीम पूर्ण फेल होत नाही. आणि मग त्याच्यापेक्षा जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही काय करू शकताय, रिड्यूस करू शकताय. सो आपण काय बघणार आहे, फर्स्ट टू अवॉइड द रेझोनन्स अँड देन टू कीप द व्हायब्रेशन्स इन परमिसिबल लिमिट, दॅट वी आर गोइंग टू सी. नाव सम डेफिनेशन्स आर रिक्वायर्ड टू लर्न दिस सब्जेक्ट. आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्सबद्दल मी थोडं सांगतो. हे तुम्ही ऑलरेडी फिजिक्समध्ये शिकला इन 12th. एक साऊंड नावाचा टॉपिक होता. इन दॅट साऊंड यू हॅव लर्न ऑल दिस डेफिनेशन्स. त्यावेळेला तुम्ही एक सायनोसायडल वेव्ह नेहमी ड्रॉ करायचा. मी दाखवतो. बरोबर आहे, हे नेहमी ड्रॉ करायचं ना. द सेम कर्व वी आर गोइंग टू यूज इन द व्हायब्रेशन्स. मग सगळ्यांना प्रश्न आहे, व्हाय वी आर युझिंग दिस कर्व फॉर द व्हायब्रेशन्स. ते मी पहिल्यांदा सांगतो. मी बोलतो याचा अर्थ काय होते बाळांनो, माझ्या तोंडामधून काय होतात बाळांनो, व्हायब्रेशन्स जनरेट होतात. अँड दॅट व्हायब्रेशन्स मग त्या किती, त्याची एनर्जी, फ्रिक्वेन्सी वगैरे किती आहे, इंटेन्सिटी, त्याप्रमाणे किती डिस्टन्स जाणार ते ठरणार. ओके, सो द व्हायब्रेशन्स मीन्स द साऊंड फ्रॉम ह्युमन विल बी जनरेटेड बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन्स. बरोबर, व्हायब्रेशनमुळे जनरेट व्हायला लागला आहे. दुसरं, हीच वेव का आली ते सांगतो, लक्ष द्या. कन्सिडर वन व्हायब्रेटिंग बॉडी, म्हणजे हात माझा असा व्हायब्रेट व्हायला आहे. अँड इन दॅट व्हायब्रेटिंग बॉडी आय हॅव अटॅच वन पेन. मी काय अटॅच केला, एक पेन. नाव दी सिस्टीम इज व्हायब्रेटिंग. सपोज इट इज व्हायब्रेटिंग. मी व्हायब्रेट व्हायला लागलं म्हणजे दाखवलं इथं काय जनरेट व्हायला आहे बाळांनो, वन लाईन. बरोबर आहे का, एक लाईन जनरेट व्हायला. नाव धिस पेज, एक पेज आहे असं कन्सिडर करा. मूव दिस पेज. मी असं पुढं मूव केलं म्हणजे हे असं मूव आलं आहे अँड द पेज इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. अल्टिमेटली हा जो पाथ आहे तो काय होणार, पेज पुढे मूव्ह झाला तर. सो फ्रॉम धिस पॉइंट इट इज मूव्ड इन फॉर अपवर्ड डायरेक्शन, देन डाउनवर्ड अँड देन मीन. तेच आहे बघा इथं, अपवर्ड टिल दिस पॉइंट, डाउनवर्ड टिल दिस पॉइंट अँड देन परत मीन. सो इफ आय मूव द पेज मीन्स इफ आय प्लॉट द डिस्प्लेसमेंट, हे बघा ही डिस्प्लेसमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू, इकडे मी पेज मूव करवलं ना, असं डायरेक्ट मूव केलं काय नाही, विथ रिस्पेक्ट टू काय, टाईम. सो इफ आय मूव द पेज देन आय विल गेट दिस कर्व. बरोबर आहे, ह्यालाच आपण म्हणतो सायनोसायडल कर्व. अँड वेअर ऑन वाय ॲक्सिस वी आर प्लॉटिंग द डिस्प्लेसमेंट अँड ऑन एक्स ॲक्सिस वी आर प्लॉटिंग time. So this displacement against time is nothing but the sinusoidal curve, and this curve we are going to use for the vibrations. So we'll require the definitions which are associated with this curve. बरोबर आहे, म्हणजे या कर्वशी असोसिएटेड असलेल्या सगळ्या डेफिनेशन्स पाहून मी तर काही लिहिल्यात, ज्या महत्त्वाच्या आहेत त्या नोट केल्यात. सो वी आर गोइंग टू सी द 11 डेफिनेशन्स. पेपरमध्ये एक नेहमी क्वेश्चन्स असतो, 5-6 डेफिनेशन देतात. डिफाईन ABCDE असे वेगवेगळे देतील. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी तुम्ही शिकलेल्या आहात, त्यामुळे मी जरासं फास्ट घेणार आहे. एक महत्त्वाची टर्म आहे याच्यामध्ये, ती फक्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, दॅट विल बी रिक्वायर्ड थ्रू आउट दिस व्हायब्रेशन, इट्स फॉर्म्युला. त्यामुळे ती मी इन डिटेल घेणार आहे, दॅट इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. पण बाकीचं एक एक बघूया. द फर्स्ट, पिरियॉडिक मोशन. व्हॉट इज मीन बाय periodic motion? The motion which repeats itself after some interval of time.
काहीतरी टाईम नंतर जी मोशन परत परत रिपीट होते त्याला काय म्हणायचं बाळांनो? पिरियॉडिक मोशन. व्हायब्रेशन इज पिरियॉडिक मोशन. बघा, वर गेला, खाली आला, परत इथं आला, एक सायकल कंप्लीट झाली, परत सेम सेम सेम, टाईम लागणारा पण काय सेम. मीन्स दिस मोशन इज रिपीटेड आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम. So vibration is the periodic motion. Okay, so motion which repeats itself after some interval of time is called as periodic motion. Second, time period. Second, time period. Time period म्हणजे काय? Time required to complete one cycle. म्हणजे काय? इथनं स्टार्ट झालं समजा, इट विल बी मूव्ड अप, डाऊन अँड मीन. ही एक सायकल आहे. सो हिअर ऑन दिस ग्राफ सी अप, डाऊन, आय विल कम टू दिस पोझिशन. म्हणजेच काय बाळांनो? दिस इज द वन सायकल. सो दिस इज द वन सायकल अँड दिस इज द टाईम विच इज रिक्वायर्ड फॉर दॅट सायकल. सो दिस इज द टाईम पिरियड. Time required to complete one cycle is called as time period. So on this graph if I show, then this is the time period, TP. Okay, next, frequency. Frequency, number of cycles in 1 second. मी थोडंसं मॉडिफाय करतो. Number of cycles completed per unit time. मी काय म्हटलं? नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट टाईम. एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सूर्य दिवसातनं 4 वेळा उगवतो, बरोबर आहे ना? एव्हरी डे सन इज गोइंग टू राईज 4 टाइम्स. नो, मग किती वेळा होतं? ओनली 1 टाइम. सो इट्स फ्रिक्वेन्सी इज 1 इन 1 डे. मी पुढे 1च म्हणते बघा परत, 1 इन 1 डे. म्हणजे युनिट टाईम काय माझा? 1 डे इज द युनिट टाईम. मी काय म्हटलं समजलं? सो सन इज गोइंग टू राईज 1 डे 1 टाईम. म्हणजे एकदाच होतो एका दिवसातनं. म्हणजे फ्रिक्वेन्सी एक आली आणि युनिट टाईम पण किती आला? 1 डे. कशामध्ये मोजलं आहे? इन डे. बरोबर आहे. सेमिस्टरची एक्झाम सेमिस्टरमधनं 5 वेळा येते. किती येते? वन्स इन सेमिस्टर. सेमिस्टर मीन्स 6 months. म्हणजे एक सेमिस्टर आहे ना. म्हणजे युनिट टाईम काय माझा आता? हे दादा लक्ष दे. युनिट टाईम काय आता माझा? 1 सेमिस्टर. आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 1. बरोबर आहे ना? मी काय म्हणते सगळ्यांना समजलं? सेम घड्याळ घ्या. यातला एक तासाचा हँड आहे, 3 हँड आहेत ना यात, त्यातला आर हँड. इट विल कंप्लीट 1 सायकल इन it will complete 1 cycle in 12 hours. In 1 day, 2 times. म्हणजेच काय आलं? इट्स फ्रिक्वेन्सी इज 2 in 1 day. So it will complete 2 revolutions in 1 day. आता थोडं पुढे जाऊया. मिनिट हँड घ्या. कुठला? मिनिट हँड. द मिनिट हँड विल कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इन 1 hour. 60 minutes म्हणजे काय? 1 hour. सो 1 रिव्होल्यूशन इन 1 hour फॉर मिनिट हँड. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे? 1 रिव्होल्यूशन इन 1 hour. बघा 1च घेतोय मी इकडं. काय झालं तरी आता पहिल्यांदा मी महिना म्हटलं, मग सेमिस्टर म्हटलं, आता मी काय म्हणायला लागलोय? मिनिट. म्हणजे मी युनिट टाईम जो आहे तो मी काही ठेवतोय. सेकंड असेल, मिनिट असेल, डे असेल, वीक असेल, मंथ असेल, इयर असेल, काही ठेवतोय मी. समजलं? 1 सेकंडच पाहिजे असं नाही. इट इज युनिट टाईम. म्हणजे तो तुम्ही काही ठेवा, महिना ठेवा, पण 1. त्याच्यामध्ये किती वेळाला होते? 30 days इन 1 month. मीन्स फ्रिक्वेन्सी इज 30. युनिट टाईम काय? 1 month. समजलं? तसं तुम्ही टाईम काही ठेवू शकता तिकडे, पण तो 1 पाहिजे. सिमिलरली इफ द नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड in 1 second is called as frequency in hertz.
ज्या वेळेला तुम्ही फ्रिक्वेन्सी पर सेकंड मोजता त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, हर्ट्ज. पर मिनिट मोजल्यानंतर हर्ट्ज येणार नाही, पर डे मोजल्यानंतर हर्ट्ज येणार नाही. इफ यू मेजर फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट सेकंड, देन इट इज इन हर्ट्ज. त्यामुळे आपण नेहमी हर्ट्जमध्ये वापरतो. हर्ट्जमध्ये जर पाहिजे असेल देन द पर युनिट टाईम इज इन सेकंड. समजलं सगळ्यांना? सो नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट टाईम. आता व्हायब्रेशनमध्ये बघा, इथं इन व्हायब्रेशन मी टाईम स्टार्ट केला, व्हायब्रेट व्हायला, आय विल मेजर द नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट सेकंड. समजा 5 केले, किती वेळात? एका सेकंदात. देन द फ्रिक्वेन्सी इज 5 हर्ट्ज. एका मिनिटात समजा 100 झाले, 100 हर्ट्ज नाही होणार, 100 पर मिनिट. सो विल हॅव टू कन्वर्ट इनटू सेकंड्स. सो डिवाइड बाय 60, देन यू विल गेट द आन्सर इन हर्ट्ज. समजलं? सो पर युनिट टाइम काही असेल, बट इफ यू मेजर पर युनिट सेकंड देन इट इज इन हर्ट्ज. बट द डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर युनिट टाइम. युनिट टाइम काही पण असू दे, प्रत्येक सेकंदात मोजायला पाहिजे असं नाही. सूर्य एका सेकंदात 10 वेळा उगवतो, खुळं होईल पब्लिक. बरोबर आहे ना? नाव मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सिंपल हार्मोनिक मोशन. काय? सिंपल हार्मोनिक मोशन दॅट विल सी इन लास्टला बघूया. amplitude of motion. So if on this sinusoidal curve, this distance is called as amplitude, means it is the maximum displacement of any vibrating particle from the mean position. Mean position पासून जी काय maximum displacement आहे that is called as amplitude. So this is the amplitude of vibration. Then next, free vibration. खूप महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. मगाशी मी रेझोनन्स ज्या वेळेला म्हटलं होतं त्यावेळेला काहीतरी गोष्ट सांगितलेली, मी ती रिपीट करणार आहे. मी असं म्हटलेलं, व्हेन द व्हायब्रेशन्स मीन्स नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ सिस्टीम मॅचेस विथ द एक्सटर्नल एक्सायटेशन. म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी दॅट यू आर गोइंग टू गेट फ्रॉम दिस फ्री व्हायब्रेशन. म्हणजे काय सांगतो बघा. कन्सिडर वन पेंड्युलम. एक पेंड्युलम आहे. इफ आय मूव दिस पेंड्युलम बाय अप्लाइंग सम फोर्स, नाव रिलीज द पेंड्युलम फ्रॉम दिस पोजिशन. इथनं तो रिलीज करा. रिलीज केल्यावर काय होईल? इट विल स्टार्ट टू ऑसिलेट. बरोबर आहे ना? ऑसिलेट होणार की नाही? सो ड्युरिंग द ऑसिलेशन वेन इट विल मूव इन दिस अपवर्ड पोजिशन देन देर विल बी पोटेन्शियल एनर्जी इन दिस मटेरियल. काहीतरी हाईट लिफ्ट झाली ना, पोटेन्शियल एनर्जी. वेन इट विल मूव इन डाउनवर्ड डायरेक्शन दॅट पोटेन्शियल एनर्जी विल कन्वर्ट इन टू कायनेटिक एनर्जी. परत ज्या वेळेला तो एक्स्ट्रीम पोजिशनला येईल kinetic energy will be converted into potential. So there is a conversion of energy from kinetic to potential, potential to kinetic. So because of this body will move. ती जी ऑसिलेटरी मोशन आहे, दिस ऑसिलेटरी मोशन इज नथिंग बट द व्हायब्रेटरी मोशन. बरोबर आहे? टू अँड फ्रो मूव होऊ दे, ऑसिलेट होऊ दे, व्हायब्रेशनमध्ये वेगवेगळ्या मोशन येतात. त्यातली ही मोशन पण काय बघा नाही, व्हायब्रेटरी मोशन, दॅट इज द ऑसिलेटरी मोशन. ओके, त्यामुळे नॉर्मली आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन इज द व्हायब्रेटरी मोशन. ओके, नाव हिअर इफ आय लिफ्ट दिस पेंड्युलम ॲट सम हाईट अँड इफ आय रिलीज देन इट विल स्टार्ट टू ऑसिलेट. असा ऑसिलेट व्हायला आहे. बरोबर? आता असा ऑसिलेट व्हायला आहे. आफ्टर 1 डे, आफ्टर 1 मंथ, आफ्टर 10 years, आफ्टर 50 years. माझा नातू बघायला आलाय, त्याचा नातू आलाय 200 वर्षापूर्वी. तो पेंड्युलम होईल? होणार की नाही? होणार नाही. आता का होणार नाही आणि का होणार ह्याची मी रिझन सांगतो. पेंड्युलम मूव्ह झालाय, देर इज रेजिस्टन्स ऑफर्ड बाय एअर. तो मूव्ह आला की एअर काय करते, त्याला रेजिस्ट करते. एअरला काढून टाक, रिमूव्ह एअर. रेजिस्टन्स काय झाला आता? कमी.
त्यामुळे तो आता मूव्ह होत राहणार. सेकंड, रेझिस्टन्स फ्रॉम दिस पॉईंट, समजा इथं बेरिंग आहे, रिमूव्ह द रेझिस्टन्स. रेझिस्टन्सच नाही, काय म्हणलं मी, एअरचा रेझिस्टन्स नाही, इथं फ्रिक्शनल फोर्सचा रेझिस्टन्स नाही, नो रेझिस्टन्स ड्युरिंग द मोशन. आणि आता मूव्ह करा, सोडून द्या. नातो आला तरी तो मूव्हच होत राहणार, बिकॉज देर इज नो रेझिस्टन्स, ओनली एनर्जी कन्व्हर्जन फ्रॉम कायनेटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू कायनेटिक. म्हणजेच काय, विदाउट एनी एक्सटर्नल रेझिस्टन्स, इफ द बॉडी इज व्हायब्रेटिंग, then that vibration is called as free vibration. काय म्हणलं समजलं? फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय, देर इज नो एक्सटर्नल रेजिस्टिंग फोर्स. ह्या सिस्टीमला कुणीही रेजिस्ट करणार नाही, ती सिस्टीम फक्त काय होत राहणार, मूव्हच होत राहणार. दिस व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन. त्या व्हायब्रेशनला काय म्हणायचं बा, फ्री व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशनमध्ये रेजिस्टन्स किती असणार सांग, नो असणार, नसणार, झिरो रेजिस्टन्स. समजलं? ह्या व्हायब्रेशनला काय म्हणणार बा, फ्री व्हायब्रेशन. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं मी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. सो रिमूव्ह ऑल द रेजिस्टन्स अँड अप्लाय द फोर्स, आणि सोडून द्यायचा. देन दिस बॉडी विल स्टार्ट टू व्हायब्रेट व्हायल्या. नाव मेजर पर सेकंड. समजा 3 रिव्होल्युशन झाले, किती, 3 ऑसिलेशन्स. ओके, 3 ऑसिलेशन्स म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 3. पण ती फ्री व्हायब्रेशनची आहे का फोर्स्ड व्हायब्रेशनची आहे, तिथं तुम्ही काय रेजिस्टन्स ठेवला आहे काय, म्हणजे ती काय आहे, फ्री व्हायब्रेशन. मग फ्री व्हायब्रेशनची जी काही फ्रिक्वेन्सी त्याला काय म्हणायचं, नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं समजलं? सो द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता परत थोडंसं मागं जातो. मी मागाशी एक गोष्ट बोललेली परत बोलतो. रेझोनन्सला मी काय म्हटलं होतं, व्हेन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ एनी सिस्टीम मॅचेस विथ द एक्सटर्नल एक्सायटेशन, देन देअर इज रेझोनन्स. आता ती व्यवस्थित समजून घ्या. बघा, ह्या सिस्टीमची फ्रिक्वेन्सी आहे 3, नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे, 3 ह्या सिस्टीमची. मी बाहेरून एक्सटर्नल एक्सायटेशन म्हणजे मी ह्याच्यावर फोर्स लावणार आहे, आता ह्याला मूव्ह करणार आहे. असं करायला मी मूव्ह करावले, समजलं तुम्हाला? ह्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे मी सांगितले, 3. मी फायरनं फोर्स लावते पर सेकंड एकदाच, परत कधी लावते, पुढच्या सेकंडला. म्हणजे पर सेकंड आय एम अप्लाइंग द फोर्स ओनली 1 टाइम. नेक्स्ट लेक्चर कुठलं, कंटिन्यू करूया, हे इथंपर्यंत संपवतो, संपूया थांबूया. हां, समजलं मी काय म्हटलं ते? फोर्स लावला एका सेकंदात किती वेळेला, एकदा. म्हणजे एक्सायटेशनची फ्रिक्वेन्सी किती आहे माझी आता, 1, आणि ह्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे, 3. आता ह्याची फ्रिक्वेन्सी वाढवा, आता 3 करा. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल एक्सायटेशन इज 3 पर सेकंड, आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 3. आता गंमत काय झाली, दोघांची फ्रिक्वेन्सी काय झाली, मॅच. कुणाकुणाची, नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड एक्सटर्नल एक्सायटेशन फ्रिक्वेन्सी. त्यावेळेला इथं काय जनरेट होणार, रेझोनन्स. म्हणजे प्रत्येक सायकलला अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन काय होणार, इन्क्रीज 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 इन्क्रीज, कुठेपर्यंत, टिल द फेल्युअर, तुटत नाही तोपर्यंत. ह्या कंडिशनला काय म्हणायचं, रेझोनन्स. सगळ्यांना रेझोनन्स काय समजलंय? आता रेझोनन्स म्हणजे काय जाता पटकन सांग. Resonance will depend on the frequency which is when the frequency of external excitation matches with natural frequency of system, then amplitude of vibration is going to increase till failure. This phenomena is called as resonance. Okay, good. समजले सगळ्यांना काय आहे ते? म्हणून म्हणलं हे सगळं लय महत्त्वाचं आहे. हे लेक्चर ज्याला माहीत आहे
त्याला इथनं पुढचं सगळ्या डेरिवेशनच आहेत, त्या सगळ्या डेरिवेशनमध्ये ह्याच टर्म येणार आहेत सगळ्या. ओके, सो फ्री व्हायब्रेशन समजलं. नेक्स्ट फोर्स्ड व्हायब्रेशन. रंकाळ्यावरती गेलो आहे, रंकाळ्यावरती, आणि प्रवीण म्हणला की मी जरा असं पाळण्यात बसणार आहे. काय म्हणलं? पाळण्यात. त्याला पायानं ते पुढे जाता येत नाही रे, मग मी ढकलाले. चालू आहे आमचं. हे व्हायब्रेशन म्हणजे ऑसिलेशन कशामुळे चालू आहे? मी बाहेरनं काहीतरी फोर्स लावले, ह्याला काय म्हणायचं? फोर्स्ड व्हायब्रेशन. काय म्हणायचं? फोर्स्ड व्हायब्रेशन. समजलं सगळ्यांना? द व्हायब्रेशन ऑर ऑसिलेशन ऑफ एनी बॉडी इज बिकॉज ऑफ द एक्सटर्नल एक्सायटेशन फोर्स इज कॉल्ड ॲज फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री विदाउट रेजिस्टिंग फोर्स. नॅचरल फ्रिक्वेन्सी. नॅचरल फ्रिक्वेन्सी इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता गंमत, असं टाईमपास. प्रवीण बसलाय पाळण्यात, मी हे जो तोंड आहे तिकडं रंकाळ्याकडे, आणि मी इकडं उभारून पाळण्याची फ्रिक्वेन्सी मी मोजून ठेवलो, ती आहे 10. किती आहे? 10. एका सेकंदात 10 वेळा फोर्स लावलो. आता काय झालं? नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ सिस्टीम आणि एक्सटर्नल एक्सायटेशनची फ्रिक्वेन्सी काय झाली? मॅच. प्रवीण कुठं आहे? रंकाळ्यात. ह्यातनं एवढं समजून घ्यायचं की आपल्याला ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच करायच्या नाही. ओके, समजलं? नाव नेक्स्ट रेझोनन्स. आत्ता सांगितलं रेझोनन्स म्हणजे काय? यस, when the external excitation frequency and natural frequency of any system is going to match, then amplitude of vibration is going to increase till failure. Next, damping. Damping. Resistance provided for the vibration is called as damping. मोशनला जो आपण रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो त्याला काय म्हणायचं? डॅम्पिंग. म्हणजे मगाशी मी म्हटलं बघा, फ्री व्हायब्रेशन, एअर काढून टाका. एअर आहे म्हणजे तू त्याला काय करतोय? अपोज. म्हणजे जर तू डिस्प्लेसमेंटला काय करतोय? अपोज. म्हणजे त्याला काय म्हणायचं? डॅम्पिंग. ओके, सो नॉर्मली टू अवॉइड or to reduce the amplitude of vibration, the dampers are used. एक डॅम्परचं मस्त एक्झाम्पल सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. डोअर कुठं पण जावा तुम्ही, ऑफिस बिफिसला, त्या डोअरला वरती असं हे असते बघा सिस्टीम. तुम्ही डोअर किती पण ओढा जोरात आणि सोडा, ते जाताना हळूच घेऊन जाते. त्याच्या मोशनला तो काय करतो? अपोज. समजलं? सो डॅम्पर्स आर युज्ड. डिग्री ऑफ फ्रीडम. पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो, कळणार नाही, मग नंतर एक्सप्लेन करतो. द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इलेमेंट्स ऑर त्याला आपण काय म्हणतो? मॅथ्समध्ये आपण एखादी व्हॅल्यू अननोन असेल तर त्याला काय म्हणतो? नाही रे, व्हेरिएबल. The number of variables which are required to express the system is called as a degree of freedom. काय म्हटलं मी? The number of variables which are required to express the system is called as degree of freedom. मी म्हटलं ह्यातनं काय कळणार नाही, आता मी समजून सांगतो, लक्ष द्या दादा, लक्ष द्या. Any vibrating system is represented by mass, spring and damper. कुठं वापरले हे? कंट्रोल इंजिनिअरिंग. हे 3 वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. एक रॉड घ्या, त्या रॉडमध्ये स्वतः त्याला काय आहे? स्प्रिंग ॲक्शन. स्वतःच तो त्याच्या डिस्प्लेसमेंटला काय करतो? अपोज. आणि त्याच्याकडे त्याचं स्वतःचं काय आहे? वेट. इथं 3 वेगळ्या दिसतात, पण ॲक्च्युअल मशीनमध्ये त्या 3 गोष्टी काय आहेत? एकाच ह्याच्यामध्ये आहेत. सो नॉर्मली ऑल द सिस्टीम्स आर रिप्रेझेंटेड बाय युझिंग मास, स्प्रिंग अँड डॅम्पर. समजलं? मास, स्प्रिंग अँड डॅम्पर. आता
दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ एनी सिस्टीम बाय युझिंग दिस 3 एलिमेंट्स. आता मी त्यातली एक सिम्पल सिस्टीम घेतो. कन्सिडर ओनली स्प्रिंग मास सिस्टीम. फक्त एक स्प्रिंग मास सिस्टीम घेतली. डॅम्पर निग्लिजिबल. ओके, सो निग्लेक्टिंग डॅम्पर. सो इन दिस स्प्रिंग मास सिस्टीम इफ आय अप्लाय द फोर्स देन दिस मास विल डिस्प्लेस बाय अमाऊंट एक्स. म्हणजे ह्या सिस्टीमची डिस्प्लेसमेंट किती आहे? एक्स. मग तुम्हाला मी म्हटलं ही सिस्टीम एक्सप्लेन करा, तर ह्या सिस्टीममध्ये के आणि एम हे त्याचे स्वतःचे एलिमेंट आहेत. ॲडिशनल जी गोष्ट आली ती म्हणजे काय? एक्स. आणि त्या या डिस्प्लेसमेंटमध्ये यू कॅन डिटरमाइन द वेलॉसिटी, यू कॅन डिटरमाइन द ॲक्सलरेशन, यू कॅन डिटरमाइन द फोर्सेस. सगळ्या गोष्टी कशावरून शोधता येतात? बाय युझिंग एक्स. म्हणजे ही सिस्टीम रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला कोणता व्हेरिएबल शोधायला पाहिजे? एक्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेसमेंट शोधायला लागतील? 1 का 10? 1. म्हणजे याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? काय म्हणजे समजलं? सो टू रिप्रेझेंट दिस सिस्टीम विल रिक्वायर ओनली एक्स. सो इट्स डिग्री ऑफ फ्रीडम इज 1. परत डेफिनेशन सांगतो. द नंबर ऑफ व्हेरिएबल्स रिक्वायर्ड टू रिप्रेझेंट द सिस्टीम. किती व्हेरिएबल लागले? 1. आता अजून एक एक्झाम्पल सांगतो. सिमिलर एक्झाम्पल विल टेक if I add mass 2 and spring 2. Now here the displacement will be x2. Now to represent this system, किती variables लागतील? Will require 2 variables, that is x1 and x2. So its degree of freedom is 2. So number of variables required for this system are 2. So its degree of freedom is 2. समजा अजून एक spring mass लावलं. If I attach one more spring, one more mass, and it is having the displacement x3, then will require 3. आता ह्या सिस्टीममध्ये in this system is represented by its angle theta. इथं डिस्प्लेसमेंट काय आहे? x. in this system its displacement is angular displacement, so it is theta. So to represent this system will require one variable and that is the theta. If I attach one more pendulum, then suppose its angular displacement is theta 2, then 2 variables are required, theta 1 and theta 2. So its degree of freedom is 2. आता एक लास्ट सांगतो and in next lecture we'll see the simple harmonic motion. आणि ते लय महत्त्वाचं आहे. हां, लास्टची गोष्ट सांगतो, लक्ष द्या आता. कन्सिडर वन मास supported on 2 springs, K1, K2. Degree of freedom of this system. 1. दिदी तुझं काय म्हणणं? 1. सगळ्यांचं म्हणणं 1 आहे. द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ दिस सिस्टीम इज 2. कसं काय सांगू? व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय द फोर्स, the stiffness of both the springs are different. स्प्रिंगची स्टिफनेस वेगळी आहे, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट काय असणार? वेगवेगळी. सो फायनल आउटपुट विल बी लाईक दिस. म्हणजेच डिस्प्लेसमेंट पण झाली आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण झाली. सो विल रिक्वायर 2 व्हेरिएबल्स टू रिप्रेझेंट दिस सिस्टीम. So its degree of freedom is 2. समजले? Now the last point, that is the simple harmonic motion from these fundamentals of vibration. फक्त definition सांगतो. In next lecture we'll see in a detail. Okay? Simple harmonic motion. Actually it is the to and fro motion of a particle because of, means it is to and fro motion of a particle and it is a projection of imaginary rotating particle. हे लगेच काय समजणार नाही. एक टू अँड फ्रो मोशन आहे आणि एक इमॅजिनरी पार्टिकल रोटेट व्हायला आहे. त्याचं नेहमी तो काय असायला पाहिजे? प्रोजेक्शन. देन दॅट मोशन इज कॉल्ड ॲज सिम्पल हार्मोनिक मोशन. विल रिक्वायर द फॉर्म्युला ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. सो विल सी इन डिटेल दिस सिम्पल हार्मोनिक मोशन इन नेक्स्ट लेक्चर. ओके, जर कोणाला डाऊट असेल तर विचारा.